अमेरिकेतल्या महत्त्वाच्या बातमीनंतर पुढची बातमी आहे मुंबईतली मेट्रो कारशेडची जागा निश्चित करण्यासाठी आता राज्य सरकारनं 6 सदस्यांची समिती गठीत केली आहे। मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती मुंबई मेट्रो मार्गिका 3 आणि 4 आणि 6 या 3 मेट्रो मार्गिकांच्या एकत्रित कार डेपोचा अभ्यास करेल। ही समिती एका महिन्याच्या आत राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहे। अधिक माहिती घेणार प्रफुल्ल साळुंखे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रफुल्ल, रेणुका, मेट्रो कारशेड 3, 4 आणि 6 मार्गिकेचा जो कारशेडचा मुद्दा आहे तो अजूनही मार्गी लागण्याचा या ठिकाणी कुठेही स्पष्ट दिसत नाहीये। कारण राज्य सरकारने आणखी एक कमिटी या ठिकाणी नेमली आहे की कांजूरमार्गची जागा योग्य आहे की आरे कारशेडमध्ये जर हे झालं, कारशेड पुन्हा आरेच्या जागी जर कारशेड झालं तर आणखी काही झाडं तोडावे लागणार आहेत का, या संदर्भातली अभ्यास समिती या ठिकाणी नेमली आहे। मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही 6 सदस्यीय समिती असेल। कारशेडसाठी नक्की कुठली जागा योग्य असेल, कारण गेल्या काही दिवसांपासून आपण पाहिलं केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये जे वाद या ठिकाणी कांजूरमार्ग प्रकरणी सुरू आहे, त्यामुळे हा प्रकल्प कुठेतरी थांबलाय की काय चिन्ह या ठिकाणी दिसतात। त्यामुळे नक्की कुठली जागा सोयीस्कर असेल या तिन्ही कारशेडसाठी, त्या संदर्भातली ही समिती 1 महिन्यात अहवाल या ठिकाणी राज्य सरकारला सादर करेल। निश्चितच धन्यवाद प्रफुल्ल, या माहितीबद्दल। आपण बघतोय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करेल। 6 सदस्य यामध्ये असतील आणि मेट्रो मार्गिका म्हणजे ज्याच्यामध्ये 3 मार्गिकांचा समावेश आहे, 3, 4 आणि 6 या 3 मेट्रो मार्गिकांच्या एकत्रित कार डेपोचा अभ्यास ही समिती करेल आणि ही समिती एका महिन्याच्या आत राज्य सरकारला याबद्दलचा अहवाल देणार आहे। पुढची बातमी